थँक्यू कदम सर. आता पुढचा कार्यक्रमचं नियोजन ते सरांनी आज त्यांचे स्वतःचे मनोगत आपल्या विद्यार्थ्याबद्दल किंवा ते विद्यार्थी सगळे 40+ आहेत त्यांच्याबद्दल काय योग्य आहे ते चांगले ॲडवाईस त्यांनी दिलेले आहेत. सरांना दाभोळे सरांनी पण चांगलं सांगितलं, जे आपली जिद्द आहे, आपलं लक्ष आहे ते गाठण्यासाठी आपल्याला मनगटात ताकद पाहिजे. त्यासाठी त्यांनी बरेच असे उदाहरणे पण दिले. आणि कदम सरांनी संस्कार काय हे सांगितले. आपण माणूस जातीला येऊन फक्त स्वतःसाठी जगण्याच्या ऐवजी थोडं दुसऱ्यासाठी आपलं जीवन सहकार्य व्हावं असं त्यांच्या गोष्टीचा मतलब होता. म्हणजे त्या सर्व गोष्टी गुरुपासून जे शिकायला मिळत होत्या ते आता आमचं शिक्षण कधी संपत नसतंय. कधी पण गुरु समोर आला तर कोणाला घाबरत नसतो माणूस, पण गुरुजी आला की नाही तो ऑटोमॅटिक घाबरायला सुरू करतो. तसा गुरुजी आता समोर बसल्यानंतर मी थोडं घाबरतच आहे, कारण ती भीती एवढी बसलेली असते. गुरुजी म्हटल्यानंतर ती रिस्पेक्ट असते आणि रिस्पेक्टातून आलेली भावना असते. आणि ती भावना किती पण मोठा माणूस असेल ती भावनेत माणूस आपली गुरुजी म्हणतो आणि सगळे विसरतो. ह्या गोष्टी आपल्या गुरुजीच्या स्मरणात येतात. म्हणून आपल्याला गुरुजीचं महत्त्व माहीत असलं. जीवनातला तिसरं पात्र जे आहे ते गुरुजींचं असतंय. पहिलं पात्र जे असतंय ते आईचं असतं आणि दुसरं पात्र असतंय ते वडिलांचं असतं. आणि करिअर बनवण्यासाठी तिसरं पात्र जे ठरतं गुरुच असतं. म्हणून आई, वडील आणि गुरु हे जीवनामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ स्थान असलेले, पूज्य असलेले, हे स्थान असलेले म्हणजे आपले मनुष्य जातीमधले सगळ्यात मोठे स्थान असलेले लोक आहेत. त्याच्यासाठी आपण कायम या तिन्ही लोकांनी रिस्पेक्ट दिलं पाहिजे. काही त्यांच्या गोष्टी संस्कारमधून आलेल्या असतात, सहवासमधून आलेल्या असतात, त्या शिकल्या पाहिजे. फ्युचरला आपण चांगलं बनवण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जीवनामध्ये आता इथं मुली भरपूर आलेल्या आहेत, त्यांच्या आया बसलेल्या आहेत, मुलं आलेल्या आहेत. सगळ्यात मोठे मार्गदर्शन मला जर विचार केला तर जीवनामध्ये सगळ्यात योग्य असे मार्गदर्शक तुमचे आई-वडील असतात. जगामध्ये तुम्ही कोणाचंच ऐकू नका, पण 2च व्यक्तींचं ऐका, तुमचे आई आणि वडील. हे तुमच्या भविष्यासाठी कधीच वाईट काही सांगणार नाही आहेत आणि तुमच्या भविष्याची कधीच वाईट चिंता करणार नाही आहेत. उदाहरणार्थ आपण कसं चॉईस केलोय, आता उदाहरणार्थ स्कूल बघायला जातो आपण. 10वी संपली तर मुलींना स्कूल बघायला जातो, मुलांना स्कूल बघायला जातो. तर आपण त्या मुलांना पसंत आहे की नाही बघून स्कूलमध्ये ॲडमिशन करतो. हे चुकीची पद्धत. जे आई वडिलांना निर्णय घेतलेला असतात, कुठलं स्कूल चांगलं आहे, कुठलं स्कूल वाईट आहे, हे आपल्याला योग्य चांगलं माहीत असतंय. कारण त्यासाठी आपण भरपूर असा अभ्यास करून पण ते त्यांना स्कूल दाखवलेलं असतं. आपण चॉईस करते वेळी आई वडिलांची चॉईस असली पाहिजे आणि जिथं तिने मार्गदर्शन करतात तिथंच आपण गेलं पाहिजे, तरच तुमचं भविष्य घडणार आहे. आणि तुमचं चॉईस अनुभव नसतं, आई वडिलांचं चॉईस हे अनुभव नसतं, म्हणून ते कधीच फेल जात नाही. म्हणून शाळा पसंत नाही म्हणून घरला येणं चुकतंय. शाळा किती फीज होऊन गाठलेल्या असते, आपण मला उष्णता मानत नाही, तिथलं हवामान मानत नाही, माझं लक्ष लागत नाही असं म्हणून पण चुकतंय. भविष्य हे लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी दिल्यानंतर तिथं मला वारं सहन होणार, हवा सहन होणार, मला घरात जीव गमेना म्हणून यायला चालतंय काय? काय परिस्थितीवर मात करायला शिका. त्यालाच काय म्हणतात, मनगटात ताकद असलेली जिद्द बाळगून पुढे जायला शिका. भविष्यात एक गोष्ट तुम्हाला सांगतो, वडील आहेत, आई आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांचे मिस्टर आहेत. वडिलांच्याकडं, आईंच्याकडं मुलांना जर मागायचं असेल तर त्यांच्या केलेल्या प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करू नका. लक्षात आलं? वडील डॉक्टर असतील, वडील इंजिनियर असतील, वडील फार्मर असतील, मोठे कोट्याधीश असतील, 10-15 गाड्या दारात उभारलेल्या असतील, ह्याचे व्हॅल्युएशन तुमच्या आई वडिलांच्या केलेल्या मुलांच्या भविष्यासाठीच केलेलं असतं. परंतु मुलं हे समजून जाऊ नये ते आपलं आहे. वडिलांच्याकडे जर आईचे जर मागायचं असेल तर तुमच्याकडनं शिक्षण मागा. कारण एवढी प्रॉपर्टी ही तुमच्या नावाखाली लिहिली जात नाही आहे. फक्त आई वडील हे दिलेले शिक्षणच तुमच्या नावाखाली लिहिलं जाते आणि तेच तुमच्या आयुष्यभर ते आठवण येत राहते. म्हणून शिक्षणाची मात्रा ही शिकलीच पाहिजे. मुलींना तर माझं वैयक्तिक कळकळीचं विनंती आहे, तुम्ही आई वडिलांकडे मागायचं असेल बर्थडेला केक नको, मला शिक्षण चांगलं द्या. मला ड्रेस नको, शिक्षण चांगलं द्या.
कारण आयुष्याला तुम्हाला पायावर उभारायचं असतंय आणि ती शिक्षणाची डिग्री तुमच्या नावाखाली आई वडिलांनी आयुष्यभर राहतंय. कारण बाबाचं नाव चेंज झालं, नवऱ्याचं नाव लागलं, तर दिलेली डिग्री वडिलांनी आली ती कधी चेंज होत. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला ह्या सगळे संस्कारांना पोट जायचं असेल तर आपल्याला जीवन हे आनंदमय सुखमय करण्यासाठी आपलं आता 45 वय आहे सगळ्यांचं. 50 वयामध्ये आपण बरेच लोक आहोत. त्या 50 मधलं राहिल्याला आता 60 पर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. फक्त रिटायरमेंटला 10 वर्ष राहिलेले आहे, बरोबर आहे. नंतर रिटायरमेंट झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात व्हॅल्युएशन 0 व्हायला लागतंय. 70 नंतर कोण माया करणारे लोक नसतात, कोण जवळ येणारे लोक नसतात, कारण ऑलरेडी तुम्ही एक्सपायरी डेटला नियर जात असताय. गुढी नियर एक्सपायरी असली तर घरात ठेवतो काय मी, असून तिका बाई टाकला तिकडे म्हणतो आम्ही. आलं का लक्षात? म्हणून जीवनामध्ये सरांनी काय सांगितलंय, गोष्ट कर्म, कर्म सांगितलं. कर्माचा अर्थ फार मोठा आहे. जीवनामध्ये कर्म हे आपल्या जीवनामध्ये 35 वर्षापर्यंत असतंय. किती वर्षापर्यंत असतंय? किती वर्षापर्यंत असतंय? 35 वर्षापर्यंत आपण काय करू शकतो? आपलं बाल्यपणाचं जीवन घेऊ शकतो, शिक्षणाचं जीवन घेऊ शकतो. शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जीवनाला सेटलमेंट होण्यासाठी नोकरीचा आधार घेऊ शकतो किंवा बिझनेसचा आधार घेऊ शकतो. लग्न करून मुलं बाळ 35 वर्षात होऊन जातं, जेव्हा तुमचं कर्म चांगलं असतं. नंतर शिक्षणाचे पात्र नसेल, तुमचं कर्मामध्ये जर व्यवस्थित कर्म नसेल तर बिना लग्नाची मुलं आहेत, अर्ध आयुष्य जगलेली मुलं आहेत, व्यसनिक मुलं आहेत. कर्म चांगलं नसेल तर तुम्ही कधीच ह्या 35 वर्षापर्यंत हे तुम्ही घेऊ शकत नाही. नेक्स्ट जे तर धर्मयोग म्हणतो आपण. धर्मयोग 35 वर्षात ते 45 वर्षापर्यंत असतो. ह्या वयामध्ये आपण काय केलं पाहिजे? आपलं घेतलेलं करिअर, आपण केलेली कामं म्हणजे सेटलमेंटला येतो आपण. धर्म म्हणजे सगळे घराची जबाबदारी आई वडिलांना असते, ती जबाबदारी आपण घेतो. सगळं मुलांचे शिक्षण, लग्न बिग्न सगळं त्यातून स्वतःचं घर हे 45 वर्षाच्या आत असलं पाहिजे. आता एवढी सगळे इथं जमलेलं आहे, स्वतःचं घर असलेले आणि मुलांचं कंप्लीट शिक्षण केलेले असे आई वडील किती आहेत तेवढे हात वर करा मला. यस, म्हणजे त्यांचा धर्मयोग हा संपत आलेला आहे. अजून फार बाकी आहे मला धरून. माझं म्हणणं समजलं काय? स्वतःचं घर झालं तर पोरांचं शिक्षण अजून अर्धवट आहे. त्या धर्मयोगामध्ये पार पाडायला आपल्याला वय किती? 48 वर्षापर्यंत आपल्याला फिट राहिलं पाहिजे. फिट राहिलं पाहिजे म्हणजे काय? प्रकृतीने फिट राहिलं पाहिजे, मेंटल फिट राहिलं पाहिजे, इकॉनॉमिकली फिट राहिलं पाहिजे. स्वतःचं धैर्य आपल्या संगत टिकून आपलं जीवन काढायला आपली योग्यता आपल्याला टिकवली पाहिजे. इज इट राईट? जेव्हा 48 वर्षापासून 60 वर्षापर्यंत जाता तेव्हा तुमचं सिद्ध योग प्राप्त होते. काय प्राप्त होते? सिद्ध. तुमची मुलं मोठी होतात, तुमचे मुलांची मुलं होतात, लग्न होतात, सुना येतात, परत त्या मुलांना शिक्षणाला जावाई येतो, नातवंड येतात. 60 वर्षापर्यंत सगळे येतात. आनंद असतो कारण नोकरी फिक्स असते, घर फिक्स असतं, मुलांचं शिक्षण कंप्लीट झालेलं असतं. आपण एक समाधान हा शब्दाचा वापर जीवनामध्ये आणत असतो आणि समाधान माझं सगळं जीवन प्राप्त झालं, माझं सुख समाधान समृद्धी मला जीवनात मिळाली, मी जीवन कल्याणदायक केलो. कारण सगळ्यांच्या जबाबदारी घेऊन आज सिद्ध प्राप्त करतोय. आई वडिलांची सेवा केलो, भाई भावनांची सेवा केलो, बायकोला ज्या गरजा आहेत त्या सगळ्या भागवल्या, मुलांच्या शिक्षण दिलं, मुलांना पायावर उभा केलं आणि त्यांनाही स्वतःच संपलं सिद्ध. ह्यात आनंद असतो. नंतर 60 नंतर तुम्हाला 70 पर्यंत त्याग योग येतो. त्याग योग म्हणजे जे कमवलं आहे तुम्ही सगळं ते कुणांतर द्यावं. आलं का लक्षात? जे केलेलं आहे सगळं तुमचं जे काही कमवलेलं असतं ते कुणाला तर द्यावं लागतं. जेवढं पाहिजे तेवढंच ठेवून घ्यावं लागतं. इज इट राईट? त्याच्यानंतर चालू होतं तुमचं समाधी योग. 70 नंतर तुमचं आयुष्य बोनस आहे. काय आहे? बोनस आहे. कोण बीपीवाला असतोय, कोण शुगरवाला असतोय, कोण पार्टनर संकट असतोय, पार्टनर गेलेला असतोय, मुलं असतात, सून असते, बघते न बघते, विचारते न विचारते. स्वतःचं व्यक्तिमत्व फक्त विचारामध्ये असते. प्रॅक्टिकली तुम्हाला जीवनामध्ये तुम्हाला समाधी योग जायच्या अगोदर आपल्याकडे काय पाहिजे? सेविंग पाहिजे. काय पाहिजे? सेविंग. तुमच्या प्रकृतीला आणि तुमच्या संसाराला सगळ्या नवऱ्यासनी सांगतो मी आज, तुमच्या मालकीवर थोडं तर सेविंग ठेवलं पाहिजे. सगळ्या आधार कुठं पण जाऊन पुरुष ऍडजस्ट करू शकतो, पण स्त्री घर सोडून कुठंच ऍडजस्ट करू शकत नाही.
त्याचं सेविंग तिला जीवनामध्ये एक आधार असतो आणि नवऱ्याचा 70 वर्षाचा आधार तिला समाधीमध्ये जात असते तेव्हा तिच्याकडे टकमक बघत असते. हा आहे 70, मी 70, आता कवा जाते पुन्हा आता लवकर गेल्यानंतर मलाच कसं, मुलं तर नाही येत, ह्यो तर गावाला आहे तिकडे राहिलाय, ह्यो इकडे राहिलाय, आता ही घरात सून तर काही येच ना, वेगळं मागून बसल्या तिकडे. या सगळ्यांच्या लाईफमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? सेविंग पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आपल्या बायकोच्या नावानं असून दे किंवा तुमच्या नावानं असून दे, तुमचं लाईफमधलं 30% सेविंग 70 वर्षानंतर असलं पाहिजे. मुलाकडं बाई पैसे दे, प्रवासला जाणार आहे मी इकडे दे, माहेरला जाणार आहे इकडे दे, मागितलं तर लगेच सून हिशोब लावते. माझं म्हणणं समजलं काय? ह्या गोष्टी जीवनामध्ये आनंद देणाऱ्या सत्य घटनांमधल्या गोष्टी आहेत. आपण हे जीवनातले पात्र आहेत आणि हे पात्र करूनच आपलं जीवन काढायचं आहे आणि त्यालाच आपण हे फॅमिली स्नेह संभाळामध्ये आपण आलेला स्टेज कुठला आहे? आता सिद्ध योग आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे. आनंदाने एकमेकांच्या भेटी घ्या. आनंदाने आपला स्मरण असलेल्या आयुष्यात परत येत नाहीये. एक वर्षानंतर आलो, पुढच्या वर्षी करू अगर न करू हे माहीत नाही आहे, परंतु जे आहे त्याला आनंद घ्या. आनंदातून येणारा जो क्षण असतो ते परत येत नसतो. पण जीवनाला अमूल्य बनवण्यासाठी हा स्नेह संमेलन सर्वांना आपलं मनापासून मनोगत व्यक्त करून आपल्या सगळ्या सहकार्यांना असू दे, आमच्या सगळ्या मित्र वरांना असून दे, एक 4 गोष्टी तुमच्या जीवनातल्या अनुभव असलेल्या सांगून प्रत्येकाने 1-2 मिनिटं घेऊन आपण इथं स्नेह संभाळावरती त्याचं सहकार्य करावे. थँक्यू.